स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला आणि मत्स्यप्रेमी वेंगुर्ला. देणारे भाजी किती रुपये? किती रुपये? आजी कशी आहे ती वेणी? कसे कसे सगळे पिकवलेली भाजी आहे. कोवळी हो एकदम मासे याकडून काहीतरी घेऊचाच आहे. मासे आणले छान छान. 400 रुपयात तांबू, 600 रुपये. वेंगुर्ला बाजारपेठेमधलं हे हनुमंताचं मंदिर, सुंदर असं हे मंदिर आहे. आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी श्री मारुतीरायाचं दर्शन घेतोय. चतुर्थीचे दिवस जवळ येले, त्यामुळे भजनांका आणि आरत्यांका ह्या वाद्यसंगीत लागतात. आता हे काका आपले तबल्यात छानपैकी शाई लावतात बघा. हे वेंगुर्ल्याच्या बाजारपेठेतच हे दुकान आहे आणि तबल्याला इथे शाई लावली जाते. डग्गा, तबला, ढोलकी, पखवाज, सुंदर वाद्य आता आपल्याला सुरुवातीकच बघूक मिळाली. गावावरून येताना आपण मठ मार्गे येतो, त्या मठ मार्गाने येताना रस्ता जो लागतो त्यावरतीच बाजारपेठ आहे. पण बाजारपेठेत काय काय इलेलं आहे, वेंगुर्ल्याच्या बाजारपेठेत काय काय इलं आता बघणार असो. सुरुवातीकच आपल्याला भाजीपालो बघूक मिळता, नारळ आणि भाजीपालो वगैरे. हे भाज्या वेगवेगळ्या प्रकारचे हे छानपैकी भाज्या आहेत. कुठल्या कुठल्या भाज्या आहेत हो? कैची हवी? कुरडू आणि गावठी भाज्या ना. आता पावसाळ्यात येणारे भाजी आहेत ना, कुरडू भाजी ना. आणि ही कसली भाजी आहे? हे चुरणाची आहे. ही चुरणाची भाजी आहे काय? कशी जुडी ती? 10 रुपये जुडी. आणि कुरड्याची भाजी 15 रुपये जुडी. कुरडू 30ला 2. अशा सुंदर हिरव्यागार भाज्या. म्हणून लाल माठ, अळूची पानं आहेत ती. अळूची पानं कशी? अच्छा, अळूवडी करूची ना. अळूवडी करूचे ती पानं. हां, तो निसतो अळू. हां, म्हणजे ह्या अळूचे 2 प्रकार असतात काय? हे अळू 2 प्रकारचे असतात. ह्या फतफता करूसाठी अळू ना, आणि ही अळूवडी करूसाठी. आणि गावठी अंडी आहेत काय? ही कशी आहेत ती? 50ला 4. सुरुवातच आपण खरेदीन करूया, काहीतरी घेऊया या ताईंकडे. आणि यांच्याकडे बरेचशा गोष्टी होते. तर आणखी त्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाफ्याची फुलं, सोनचाफ्याची फुलं, जी माझ्या एकदम आवडीची आहेत. तर ती सुरुवात आपण चाफ्याची फुलं, सुंदर सुगंधी फुलं घेऊन करूया. तर द्या मला 20 रुपयाची चाफा. ही 20 रुपयाचं कॉईन आहे. हे घ्या जरा. आणि मला एका छानशा याच्यामध्ये द्या ती सोनचाफ्याची फुलं घेतो, ज्याची मला भयंकर आवड आहे सोनचाफ्याच्या फुलांची. ते सोनचाफ्याची फुलं आपण घेऊन आजच्या आपल्या व्हिडिओचा आरंभ करूया, शुभारंभ करूया. आणि या ताईंच्याकडून उकडे तांदूळ, कुळीत आहे. कसे उकडे तांदूळ कसे आहेत ते? 300 रुपये पाहिली. आणि कुळीत कसे आहेत? कुळीत 100 म्हणजे 1 किलोच्या आत आहेत. 100 रुपये किलो. 100 रुपये किलो म्हणजे 100च्या आत आहेत ना ते. आणि हे काय आहे? पजार. उसळीची पजार, चवळी टाईप. हां, छान. म्हणजे आपले कलर वेगळा. हां, वेगळा कलर आहे जरा. छान छान गोष्टी आहेत आपल्या. या गावठी आमचं रानमेव आहे. हो, सगळं गावठी आहे. कुठल्या तुम्ही? मठातले. वेंगुर्ला मठ हे संपन्न आहे एकदम. पाणी वगैरे भरपूर आहे ना मठात. हां, त्यामुळे भाजीपाला वगैरे चांगलं होतं. मी एकदा 20-25 वर्षापूर्वी इथे राहिलं होतं 4-5 दिवसासाठी. चला फुलं घेऊया, सुगंधित फुलं घेऊया ताईंकडून. धन्यवाद ताई. दिवस हा काय? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत बाजार चालताय हो? 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत फुल बाजार असतात. हां, म्हणजे 8 पासून 2 पर्यंत फुल बाजार असतो. नंतर थोडी गर्दी कमी होत. अरे वा, चला. हां, आठवड्याचे 7 दिवस हां बाजार असतोच. मोठा बाजार. आणि आज रविवारचा मोठा बाजार. आणि वेंगुर्ला हे कसं शहर, स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावाचा. आणि ह्या मेन बाजारपेठ आहे, मेन शहर आहे. चला, धन्यवाद. तर आता आपण जरा पुढे जाऊया. छानपैकी सुरुवात झाली. सोनचाफ्याची आपण फुलं घेतलो. आता ही शहाळी आहेत बघा. अगदी आमची कोकणातली शहाळी एकदम चविष्ट असतं, त्याचं पाणी गोड असतं. कशी हो शहाळी ती? 50 रुपये. 50 रुपयाला एक सोललेलं शहाळ आहे. फक्त त्याचं वरचं काढून ते आपण पिऊ शकतो पाणी वगैरे.
आणि ही अंडी आहेत, गावठी अंडी आहेत. नारळ बघा केवढे मस्त मोठे आहेत. आणि ही केळीची भाजी आहे. अंडी कशी येतो म्हटलात? 10 रुपये की आत. बरोबर आहे. त्याच्यानंतर गरे अजून हत फणस. हे भाजीचे हत की काय? खाऊचेच आहेत ना? कापो फणस आवडतं नाही म्हणजे आता ह्या ऑगस्टमध्ये फणस हा म्हणजे असेल नाही. तो पालो हा, चवळीचा पालो हा. चला धन्यवाद. छान. पुढे आणखी जाऊया. आता आज आपण बरेचसे आपलं आमच्या ग्रामीण कष्टकऱ्यांच्या शेतीतली भाजीपालो आपल्याला बघून मिळतात. नारळ होतच. आता पुढे बघा हिरवीगार भाजी दिसता म्हणजे तवशी हत, वाली हत आणि हां आधी भाजी दाखवतोय. हो थांबा. ही मुळ्याची भाजी आहे ना? कशी जुडी आहे? 20 रुपये. सगळं आपल्याकडे 20 रुपयाला जुडी असतात ना नॉर्मली. कसली ताई फुलं ती? जाईची फुलं बघा. छान सुगंध येतो जाईच्या फुलाला. जाई जुईची फुलं अगदी. हे कशी ती वेणी कशी आहे ती? 20 रुपये. एक वेणी मला ठेवून द्या. मी आता तुम्हाला पैसे देऊन ठेवतो पण मला आहे ना नंतर मी जाताना घेईन. हा घेईन. हे घ्या. हे थांबा येईल. हे आधी फुलं घ्या. आज फुलांची खरेदी करते. हे 20 रुपयाची एक मला ठेवून द्या. मी जाताना घेतो. हा मग ते चला. कारण एक सुंदर जाईच्या खूप दिवसांनी मला फुलं बघायला मिळाली आणि ती आज आपण त्याची एक वेली जाताना घेणारच आहोत. तर हा भाजीपालो ही ह्याची ना भाजीची केळी नाही. भाजीची केळी आणि ही काकडी. हां भाजीची केळी कशी ती? सगळं 3 केळ्यांचं किती? 50 रुपये. भाजीची केळी किंवा भाजी ह्या केळ्यांची भाजीसुद्धा चविष्ट लागतात. आणि हे बघा लाडू होत. चुरमुऱ्याचे लाडू म्हणजे आमच्या बालपणी आम्ही खाल्लेले होते आणि ते खिशात पण ठेवून खावं मी तेव्हा कळा नाही ना तेव्हा. आणि मग त्या गुळ सगळं आमच्या खिशाच्या म्हणजे खिशाक लागत राहावं. हे तिळाचे आहेत ना? काळ्या तिळाचे पण लाडू आहेत. कसा पॅकेट? 10 रुपयाच्या काळ्या तिळाचं पाकिट आहे. केळी होत. गावठी केळी कशी होता ही केळी ती गावठी? हां 60 रुपये डझन. बघा एका वेलची केळी म्हणतात ना. बघा सुंदर असते ती. छोटी असली तरी टेस्टी असतात. आणि हे कसले उकडे तांदूळ आहेत? उकडे तांदूळ. कसं तो शेर? 70 रुपये शेर आहे तो एक. बरं म्हणजे हे आमचे जे तांदूळ आहेत पेजे पाण्यासाठी चांगले असतात आणि ते पौष्टिक असतात नाही. आज ही जरा वेगळी तवशी. मगाशी हिरवी तवशी बघितली आणि आता ही भेंडी आहे आणि वाली आहे. चांगली आहे. छान आहे. कशी होती वालीची वाटी? 20 रुपयेच ना? नॉर्मली वाली आमच्याकडे ह्या सिंधुदुर्गात किंवा आमच्या या कोकणात मोस्टली भाज्यांची वाटी जे असतात ते 20 रुपयानंच असतात. पुन्हा काही कष्टकरी मिळतात. आजीकडे जी जाईची कळ्या घेऊन येतात त्याचे छानपैकी गजरे बनवल्याने आहेत. आता म्हाताऱ्या माणसाकडे घेणं आपला कर्तव्य आहे काहीतरी. पण त्यांच्याकडे फुलंच घेऊया. आजी कशी आहे ती वेणी फुलांची? हां 10 रुपयात ते कळे. आणि आहे ती बांधलेली 20 रुपये. हां चालत. मी माका एक दी 100 सुटी आहेत. अजय 100 सुटी आहेत तुझ्याकडे? अच्छा दादानी 2 घेतल्या. 2 घेतल्यात. हां म्हणजे म्हाताऱ्या माणसाकडे काहीतरी घेऊ काय त्यांचा. हां तुमची गरज मला वाटतं एकाचीच होती असेल ना पण तुम्ही 2 घेतलात. आजी म्हातारी माणूस विकते म्हणून. बघा अशी सुद्धा माणसं आहेत की वयस्कर आजी आहेत आणि त्यांच्याकडून. आई किती वय आहे हो तुमचं? वय किती असतात? 90 वगैरे असतात ना? 90 वर्षाच्या आजी आहेत. मी पैसे सुटे घेतोय आणि हात काढावशी. हां तुका कौतुकान मी तुका दाखवतोय की एवढी वयस्कर आजी आणि या वयात सुद्धा आपलं कष्ट करूसाठी आजी बाजारात बसली आहे फुलं घेऊन. आणि सुगंध अगदी छानपैकी सुगंधी फुलं घेऊन बसली. सगळे आजीकडे ही सगळी मंडळी थांबली आहेत आजीकडे घेण्यासाठी. आजी मला पण 2 द्या नाही तर संपतील. परत माका नाही गावाचे. हो नाही वाटते ना मग 2 वेणे घेते. होय ना. हो ना आपला वाटतं ना विचार एवढा ह्या वयात पण कष्ट करता तर मग तिच्या कष्टाचा आपण मोल देऊकच होया.
काय ताईनी पण घेतली, भरपूर सगळ्या कळ्या घेतल्या. आता तुम्ही घरी जाऊन विणणार काय त्या? हो. आणि हे पैसे ठेवून दे हां माझ्याकडसून, बाकीचे तुका हां ठेवून. आजीला आपण 50 रुपये दिले आणि त्याचे नाही 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 तू ते ठेवून दे, तुझ्या कष्टासाठी मी तुका दिलंय ते. हां चला, आजीला आपण 50 रुपये दिले आणि 20 रुपयाची तिच्याकडून फुलं घेतली. म्हातार माणूस आहे आणि या वयात सुद्धा कष्ट करते, त्याचं कौतुक आहे, बाकी काही नाही. परिस्थिती सगळ्यांची काही नाही काय असतात, पण त्या परिस्थितीची आपणाक जाण ठेवते. शेवग्याच्या शेंगा, वाली, काकडे, आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉमन बाजारात बघूक मिळत आहेत. आणि सगळे असं पण औषधी कशी वाटो हो 50 रुपयान काकडे आहेत बघा. या पण आजी आहेत, या पण वयस्कर असून सुद्धा आज आपणा कष्ट, आमचा कोकणी माणूस कष्ट करूया बघा. कष्ट हा काय म्हणतं होय ना, कष्ट म्हणजे तू घराकडे बाकी कोण नाहीत घरात, तू एकटीच आहे, तुला कष्ट करतस होय. आता मग काय दिशील तू मग सांग, मग तुझ्याकडून काहीतरी घेऊचा जा, तर तू असा कर. मग काकडीचं हे कसं वाटतो काकडीचं 50 रुपये ना होय. 50 रुपये एक माका वाटू दे आणि ठेव तुझ्याकडे काढून, मग मी पिशवी घेऊन येते आणि घेते. हां ठेवून द्या, मग येऊन घेते. हां मी हां नाही स्नान जायचं आणि गेलंय तरी मग औषध माऊले ऐक माझा, गेलंय समजा चुकान तर माझ्या वतीन तू खायचं ते. चल हां येतं कसा तो समोसा कसा होतो 12 रुपये की आहे. आणि हिरवे पपई आहेत ना, कच्चे आहेत ना हे, नंतर पिकणार. कसे आहेत ते पपई? 50 रुपये. आणि हे थोडेसे पिकलेले पण आहेत ना, हे मोठे साईजनुसार किंमत असेल ना त्याची. छान आहे, चांगलं. चला आता पुढे जाऊया, आणखी बघूया. भाजीपाला आज भरपूर आपल्याला बघूक मिळतात आणि आता हळूहळू वेंगुर्ल्याचं बाजार आपलं भरायला लागलो. आता एक दुसरी गल्ली आहे, त्या गल्लीत जाऊया. इथे सुद्धा शेवग्याच्या शेंगा, वाली, दोडकी, मोठी दोडकी कशी होत आहे? 30 रुपये या दोडक्या बघा. आता श्रावण महिन्यात तुमका पडवळ, दोडकी अशी छान छान भाजी आपल्याला बाजारात बघूक मिळतली. आज रविवार असल्यामुळे वेंगुर्ल्याचा बाजार आणि आपणपासून, परुळ्यापासून किंवा उभा दांड्यापासून सगळे म्हणजे वेंगुर्ल्याच्या आजूबाजूचे सगळे लोक या बाजारात येतात. सगळ्या प्रकारचं पालेभाजी, मक्के सुद्धा येलेत बाजारात आज. कसे हो मक्याचे? कसे? 50ला 3 आहेत मके. काय म्हणता औषधी? हा काय घेऊन येलं? फणसुले. अरे वा, बरंच सगळं काही मांडलं नाही अजून. आता कसे फणसुले कसे ते? पालेभाजी आणि फळाची भाजी वगैरे सगळ्या प्रकारची भाजी आज आपल्या वेंगुर्ल्याच्या बाजारात बघूक मिळतात. व्यापारी ना सगळ्या ह्या बाजारपेठेत फिरत असतात बऱ्याचशा. कसे रे टोमॅटो आज कसा किलो? दर काय टोमॅटोचा? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो टोमॅटो एकदम झाला स्वस्त, अवघ्या 20 रुपयाक नाही. बापरे, आता टोमॅटो स्वस्त आलो. म्हणजे आता काही भाज्यांचे दर चढ उतार होत असतात, कारण जसं पाऊस पडत, अवकाळी पाऊस पडत किंवा काय होतं तसं मग भाजीपालो महाग स्वस्त होत असतं. बघा यात आज इथे तर भरपूरच भाजीपाला आहे. छानपैकी भाजीची रचना केलेली आहे, सगळं अगदी लाईनीत मांडलेला. होय उपवास तपासाचे दिवस, त्यामुळे फळफळावर पण मोठ्या प्रमाणात वेंगुर्ल्याच्या बाजारात असा. 50ला 3 नाही मला 4 बघा इकडे घेऊ नका, पण बघायला पैसे नाही. इकडे थांबायला वेळ नाही, बघायला पैसे नाही. या बघा. हो साहेब, छान छान, शाबाश.
खूप विस्तृत बाजार आहे कारण ज्या बऱ्याचशी पालेभाज्या किंवा फळभाज्या छोटे छोटे वाटे लावलेत आणि त्यांच्या तरी 20-20 रुपयाला म्हणजे जसं आपण सगळ्या बाजारामध्ये वाटे बघतो तसंच 20 रुपयाचे वाटे भाजीचे सगळ्या ठिकाणी 20 रुपयाने वाटे लावलेले आहेत. शेवग्याच्या शेंगा ड्रमस्टिक आणि सध्या हे शेवग्याच्या शेंगाचा उपयोग बऱ्याचशा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे नियमित शेवग्याच्या शेंगांचं आपल्या जेवणात वापर करतात. त्यामुळे आज शेवग्याच्या शेंगा ज्या आरोग्यदृष्ट्या आणि पोषक आहेत म्हणजे त्याच्यापासून बरेचसे प्रोटीन्स आपल्याला मिळतात शेवग्याच्या शेंग्यापासून. त्यामुळे आजकाल सगळे लोक शेवग्याच्या शेंगा आवर्जून त्याची भाजी खातात शेवग्याच्या शेंगाची. कसे वाटे हो? 20 रुपये वाटे 20 रुपये वाटे 20 रुपयाला वाटे 1 किलो 20 रुपये 1 किलो 20 रुपये टमाटे टमाटे आले 20 टमाटे आले 20 बाजार पडलो. कितीपर्यंत गेले होते टमाट्याचा दर कितीपर्यंत गेलो होतो? टमाटे 80 पर्यंत गेल्याचं मला माहिती आहे. 80 रुपये किलो झालेल्याची माहिती आहे 80 मधल्या काळात ना आणि आता डायरेक्ट आता 20 वरती नवीन माल येलो ना. हा त्यामुळे स्वस्त झालो ना. मार्केटला स्टॉक खूप आहे. होय का टोमॅटोचं? अच्छा अच्छा. कंडिशन मात्र कसं आहे मका? कसं आहे मका? 100ला 4 नाही 50 रुपये चार्ज इथं 50 रुपये कसे वाचवतो आम्ही. अच्छा मोठे मके आहेत पण मका दोन वरती करा सगळ्यांचे लावू मध्ये येतात दोन वरती करा. सेम टी शर्ट दोघे पण भाऊ आहे का रे? दोघे पण विकायला छान आहे छान आहे. कसे आहेत कांदे? कसे आहेत? 50 रुपये किलो. आणि बटाटे? बटाटे 50 रुपये. कांदे सुंदर अशी तुम्ही कसे कांदे किलो कसे आहेत? कांदे कसे किलो आहेत? कांदे 50 आणि बटाटे? बटाटी किती आहे? 50 कांदे 50 आणि आजचा दर बटाटीचा 50 रुपये. टोमॅटो एकदम 80 रुपयावरून 20 रुपयावर लिहिलेले आहेत. म्हणजे कधी ह्या भाजीपाल्याचा दर चढता जेव्हा कमी भाजीपालो बाजारात येतो तेव्हा थोडंसं दर चढ असतात आणि जेव्हा भाजीपालो जास्त प्रमाणात बाजारात होता तेव्हा भाजीपाल्याचे दर थोडेसे कमी होतात. सगळ्याच गोष्टीत तसं आहे की ज्याची आवक वाढली की थोडेसे दर कमी होतात. आवक कमी झाली की थोडी महाग मिळतात गोष्टी आपला. अशा ह्या भाजी मार्केट हा सुंदर. अजून आंबा हा बाजारात. कुठला आंबा आहे दादा? हो चौसा म्हणून आंबा अजून बाजारात असा. म्हणजे आता जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत आंबा आपल्याला बाजारात दिसतात. पण ते वेगवेगळ्या प्रकारचे आंबे. हापूस आंबा आमचं एप्रिलमध्येच संपलं होतं. पण हे प्रकार काही आंब्याचे हत जे अजून आहे. जाईची फुलं आपल्याला सगळीकडे बघूक मिळतात आणि सुंदर सुंदर भाज्या सगळ्या. अरे चिबूड बघा केवढ्या प्रमाणात. बापरे हे सगळे चिबूड. आता श्रावण महिना म्हटल्यानंतर चिबूड तवशी सगळी बाजारात दिसतालीच आहेत. ते कसं आहे हो चिबूड? हे बघा जशी साईज असते ना तसे चिबूडचे दर असतात. जरा मोठे हां जशी साईज असतात तसं त्याचं दर असतं. आता ह्या ताईंकडे त्यांच्या शेतीत सगळे पिकवलेली भाजी आहे. ही काय म्हणतात ते का काय काय खागला म्हणतात करटुला म्हणतात. ह्या भाजी एक खागला सुद्धा म्हणतात आणि करटुला सुद्धा म्हणतात. ही भाजी याची भाजी चांगली टेस्टी असते. रानभाजी आहे. सध्या या दिवसात पावसाच्या दिवसात बरेच रानभाज्या आपल्याला बघू मिळतात. हां त्याच्यात ही भाजी आहे. जाईची फुलं आणि त्याच्या वेण्या आपल्याला आता ह्या बाजारात आजच्या भरपूर बघू मिळालेले आहेत. त्यांच्या ताई बरोबर ते बघा चिबूड बघा मस्तपैकी तयार झालेली चिबूड
ताई घेतात ती चिबूड. दोडकी आहे. हा ही दोडकी केवढी लांब आहेत बापरे. केवढे किती असते ती? अर्धा किलोची तरी असतील नाही? जास्त असतात. लांब दोडकी येते, मोठी दोडकी आहे. तुमच्या ह्याची खयची शेतीतली ही हो? वेतुऱ्याची. वेतुऱ्याची. वेतुऱ्यात ही दोडकी बघा केवढी आहे. वेतुऱ्याचंच आहे. हा सगळं भाजीपाला हो वेतुऱ्यातलं. बापरे केवढी लांब दोडकी एकदम. कवळी आहे. कोवळी आहे त्याच्यात चांगली दोडकी आणि कोवळी दोडकी. कारली आहे. काकडे आहे. हिरवीगार कारली म्हणजे ज्यांका डायबिटीस असतात त्यांच्याने याची भाजी खायची, डायबिटीस कमी होता असं म्हणतात. आणि खरोखर बरेचसे लोक याचा रस पण खातात नाही? कारल्याचा रस भाजी पण खातात. भाजी खातात आणि कारल्याचा रस करून पण खातात ज्यांका जास्त डायबिटीस आले. म्हणजे ही कारली केवढी म्हणजे या सगळ्या त्याच्यापेक्षा मोठी असतात. ह्याच्यापेक्षा- पावसामुळे या असं झालं. हा जास्त पाऊस पडलो यावेळी त्यामुळे ना ह्याच्यापेक्षा पण मोठी कारली असते. ते भोपळे कसे आहात? त्याचं याचे 250 तो 250 आणि हे छोटो त्याचे 100 रुपये. 100 रुपये. बघा सगळ्या प्रकारची भाजी चिबूड बिबूड हत आमच्या या वेंगुर्ल्याच्या बाजारात अगदी मस्तच गोष्टी बघूक मिळत होती. धन्यवाद. आता उद्या रक्षाबंधन आहे सोमवारी, त्यामुळे राख्या पण आहेत. शेवग्याचं पालो जो तो सुद्धा पौष्टिक भाजी आहे. शेवग्याचं पालो आपल्या भाज्यांचे प्रकार जे आहेत त्याच्यापासून आपल्या शरीरासाठी ह्या भाज्यांचा उपयोग होतो. तर शेवग्याच्या भाजीचे फायदे भरपूर आहेत. जसे शेवग्याच्या शेंगांचा फायदा होतो तसं शेवग्याच्या पाल्याचा सुद्धा फायदा. त्याच्यामधून बऱ्याचशा प्रकारची प्रोटीन्स आणि विटॅमिन्स आपल्याला त्या भाजीमार्फत मिळतात. सुंदर फुलं. ही फुलं कसली काहीतरी नाव सोलिया. ही बघा सफेद सोलियाची फुलं. ह्या वेंगुर्ल्याच्या बाजारात आपल्याला सोनचाफ्याची, जाईची, आता हे एक नवीन फुलं बघून मिळतात सोलियाची. कशी ती फुलं हो? 10 रुपये. ते घेऊया आपण कारण आता माझ्याकडे पिशवी आहे. फुलं आता घेऊया आपण तर मला ही फुलं खूप आवडतात त्यामुळे ही पण फुलं घ्यायची माझी इच्छा झाली. आता मस्तपैकी ही सफेद फुलं घेतली. त्यांच्याकडे सुद्धा जाईची फुललेली वेणी आहे. ती कशी आहे हो? ती 15 रुपये. 15 रुपये. म्हणजे ही फुललेली आहे आणि आपण मगाशी कळ्यांची घेतली. गजरा आहे जाईच्या फुलांचा. मुळ्याची भाजी, त्याच्यानंतर पालक आहे काय ते? नाही मुळ्याचीच आहे ना. मुळ्याची हे मुळ्यासह मोठ्या आणि ही छोटी पाला फक्त मुळ्याचा. ही वाला, शेवग्याचे शेंगे, केळी आहे ना. अशा सुंदर सुंदर केळी आहेत बघा. असं म्हणजे अशा भाज्या आमच्या या बाजारात आज वेंगुर्ल्याच्या बाजारात तुमचं बघून मिळते. नाचणे जे आज पौष्टिक म्हणून मानलं जातं, जीवनसत्व चांगलं आहे याच्यामध्ये. नाचणीमध्ये कशी होता ही शेर हो? 50 रुपये शेर आहे. तो एक शेर 50 रुपये आहे. पण हे जे भाकरे जर खालाच ना याचे भाकरे अगदी टेस्टी. म्हणजे तुमचं डायबिटीस वाढायचं नाही, BP वाढायचं नाही असे याचे भाकरे म्हणजे औषधी होते नाचणे. आणि या नाचण्याची भाकरी खाऊ होई म्हणजे नियमित तर ती फायदेशीर आहे. फणसुले बघा छोटेसे आहेत मस्तपैकी. कसे हो फणसुले? अगदी ताजे आहेत बघा, अगदी हिरवेगार आहेत. हां किती रुपये? 100 रुपयात फणसुला. याची भाजी अगदी चविष्ट होता. म्हणजे लाल मसाल्यात पण होता आणि हळद घालून पण होता. अशी सुंदर भाजी या आपल्या बाजारात बघूक मिळाली. धन्यवाद. सुंदर वेण्यात बघा पाठीमागे झाडांच्या. चला आता आपण मुख्य बाजारात जाऊया. भरपूर भाजी फुलं किती सुंदर फुलं बघा जास्वंदीची. कसं वाटतं जास्वंदीच्या फुलांचं? 10 रुपये. कवशी आहेत म्हणजे काकड्या आहेत, वाल आहेत मोठ्या. त्याच्यानंतर मुळ्याची भाजी आहे. बरीचशी आता आपला भाजीपाला बघूक मिळतात. सध्या आपण जरा कष्टकऱ्यांकाच भेटतो. नारळ, तांदूळ, दुधी भोपळं ना. हे बघा दुधी भोपळा केवढा मोठा आहे बघा. कसं 40 रुपयात ताईकडे दुधी भोपळं. अरे वा काढीव खोबरेल तेल ना. 100 रुपये. हे किती? अर्धा लिटर. हे एकदम सफेद कसले? शुभांगी तांदूळ तुमच्या आपल्या वेंगुर्ल्याच्या शेतीत. कशी तुम्ही? 150 रुपये पाहिजे. 150 रुपये पाहिजे. खायची ते? तुळशी. अरे वा तुळशी गावातले हे उकडे तांदूळ पेजेचे. तांदूळ बघा किती स्वच्छ आहेत एकदम. वाडा कोलमसारखा तांदूळ आहे. कसं ह्याची पायली कशी आहे? 150 रुपये पाहिजे. 150 रुपये पायली. आणि ह्या खोबरेल काढीव तेलाच्या कडधान्य थोडंसं म्हणजे अशा गोष्टी सगळ्या आमच्या या बाजारात वेंगुर्ल्याच्या आपल्याला बघूक मिळतात आज. अवजारं पण इली म्हणजे ही आमच्या इथल्या लोकांना ही अवजारं लागतात. ते अवजारं आज बाजारात भरपूर चिबूड
काय नाही असं नाही, आज वेंगुर्ल्याच्या बाजारात सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारची फळं वगैरे आपल्याला बघून मिळतात. ह्या केरसुनी म्हणजे हिराची झाडू म्हणतो आणि ही आमच्या गावच्या घरामध्ये अगदी उपयोगी झाडू, कचरो बिचरो मारून. कशी हो झाडू ती? झाडू कशी? 160 रुपये म्हणजे स्वस्त. तर आम्ही आपण मिडभाऊच्या बाजारात 200 वगैरे बघून मिळतात. 150 देणार. हां 150 देणार. विणकाम बघा काय झाडूचं आहे ते केरसुनीचं, अगदी फुलवली आहे छानपैकी आणि अगदी मजबूत आहे. बांधणी एकदम छान आहे. म्हणजे काही लोक नायलॉनची करतात पण याने कात्याची बांधणी केली मूठ आणि ही जास्त टिकते, विसवत नाही कारण ह्याची बांधणी जबरदस्त आहे. म्हणजे बऱ्याचशा बाजारामध्ये 200 रुपयाला मी बघतोय पण इथे 160-150ला देणार म्हणाले काका. वेंगुर्ल्याच्या बाजारात आलात तर या काकांकडे नक्की ही झाडू घ्या, तुम्हाला ती मजबूत झाडू मिळेल सगळ्याकडे. होय हां आतमध्ये दुकान आहे आणि आता इथे ते बाहेर बसलेत घेऊन सगळ्याच भाज्या. पुन्हा एकदा आपण सगळं भाजी मार्केट फिरतोय. केळी ही फुलांची म्हणजे फुलं असतात त्याच्यात, केळफुली आणि ही केळी, या दोन्ही भाजीचे प्रकार आहेत. याचा कसा आज दर काय येतो? 25 रुपये स्वस्त. आणि ही हे केळी 50ला 5 आहेत. म्हणजे हे जरा ह्या बाजारात आपल्या स्वस्त इतर बाजारांपेक्षा, कारण आपण ती 50ला 3 केळी बघितली होती, आज ती 5 मिळते. आता हे सगळं भाजी मार्केट आहे. याच्यानंतर आपण आपल्या आवडीच्या बाजारात जाणारच आहोत, मासळी बाजारात. पण आज आपण हो बाजार फिरूया, जरा फेरफटका मारूया आणि आता आपल्या आवडीच्या बाजारात आपल्याला जाऊचा. आपला आवडीचा बाजार म्हणजे मासळीचा बाजार, तो सुद्धा आपल्याला बघूचा. पण एक ह्या भाजीपाला मार्केटमधून आपण एक फेरफटको मारूया, बघूया काय काय भाजी आपल्याला बघून मिळतात, नवीन नवीन काय आहात ते. तर सुंदर असं दुकान या ठिकाणी. रक्षाबंधन जवळ आल्यामुळे जिकडे तिकडे राख्या दिसतात. आपण मग अशी बाहेर बघितलं भरपूर साऱ्या फळभाज्या वगैरे बघितलं आपण. आता हे जे प्रॉपर मार्केट आहे, जे मार्केट दिवसभर चालू असतं, आठवड्याचे सगळे दिवस, त्या मार्केटमधून एक फेरफटको मारूया आपण. इथे बघा, इथे सगळे तांदूळ, नाचणी किंवा पोहे वगैरे सगळे टब भरून ठेवलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ह्या वेंगुर्ल्याच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. सगळे बहिणी बाजारात रक्षाबंधनचे धागे घेतलेले आहेत वेंगुर्ल्याच्या. आज बाजार असल्यामुळे सगळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतले बरीचशी लोक या बाजारामध्ये येतात. याची पानं आहेत सगळी आणि ती मोठमोठी आहेत, मोठ्या साईजची आहेत. सुंदर त्याची रचना केलेली आहे पानांची. मगापासून हे मी बघी होतं आणि शेवटी आता मी येईल. तर आता आपण बऱ्याचशा गोष्टी आज या वेंगुर्ल्याच्या बाजारात बघितले. जे काही गोष्टी आपण बघून मिळाले नव्हते ते सुद्धा आपण पाहिले. आकर्षक मांडणी केलेली आहे या सगळ्या पानांची वगैरे, विड्याच्या पानांची. आता आपण आवडीच्या आपल्या मासळी बाजाराकडे जाऊया. तत्पूर्वी जे कष्टकरी उन्हातानात बसले ते पण मी तुमका दाखवते बघा. म्हणजे 4 पैसे नारळ भरपूर इले आहेत आजच्या बाजारात वेंगुर्ल्याच्या. आणि वेंगुर्ल्याचं नारळ टेस्टी नारळ म्हणून ओळखलं जातं. साधारण 20-25 असेच दर आहेत नारळांचे. आता आपण जाऊया मासळी बाजारात. माशांचा सुगंध दरवळलो. स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला आणि मत्स्यप्रेमी वेंगुर्ला असा ह्या वेंगुर्ल्याची ओळख असलेला वेंगुर्ल्याचा ह्या मासळी बाजार. वेंगुर्ला नगर परिषदेने सुंदर अशी सागर रत्न मत्स्य बाजारपेठ म्हणून एक सुंदर इमारत बांधली आहे. आणि त्या इमारतीतून आता आपण आतमध्ये जातो. मासळीसाठी जसं मालवण फेमस आहे तसं वेंगुर्ला सुद्धा मासळीसाठी लय फेमस आहे. आता आपण जातो वेंगुर्ल्याच्या ह्या सुंदर इमारतीमध्ये. मागे आपण एक व्हिडिओ बनवला होतो वेंगुर्ल्याचा, लोकांनी तो व्हिडिओ बघितला वेंगुर्ल्याच्या बाजारातून आणि छानपैकी असो तो बाजार आपला बघून मिळाला होता. आज पुन्हा एकदा आपण या वेंगुर्ल्याच्या बाजारात गेलो आणि आता आपण बघणार आहोत या वेंगुर्ल्याच्या बाजारात खयचे मासे. आता सुरुवातीकच बघा मस्तपैकी समुद्री खेकडे बघून मिळतात बघा.
मोठमोठे खेकडे साधारणतः जाणून घेऊया. पण मालवणच्या लिलाव बाजारात बरेचशा गोष्टी बघतो, पण आज आपल्या वेंगुर्ल्याच्या समुद्रा किनाऱ्याचे हे मासे आपण बघणार आहोत. तर कसं खेकड्यांचं वाटो? 200 रुपये वाटतं. 200 रुपयात किती खेकडे आहेत बघा. जवळजवळ मोठे खेकडे आहेत आणि जवळजवळ 4 ते 5 खेकडे आहेत. बघा इथं ह्या मोठ्या भांड्यात सुद्धा भरपूर खेकडे ठेवलेले आहेत. सगळ्या प्रकारचे करमोटी मोहरा सरकत आहे. पेडवे आहेत ना, पेडवा म्हणून मासा आहे. आणि बघा अगदी ताजे रापणीचेच मासे दिसतात, कारण त्याला वाळू लागलेली आहे समुद्राची. जेव्हा समुद्राची वाळू लागलेली असते तेव्हा ते मासे रापणीचे असतात, असं आमका ओळख आहे त्याची. कसे वाटे होतो पेडव्याचं? 100 रुपये. 50 आणि खवळी, पातळी खवळी म्हणतात ती ना, पातळी खवळी आहे ती 50 रुपये. 50 रुपये. छानपैकी मासे ताजेच प्रवेशद्वारातून बघून मिळाले. प्रॉन्स मला काय वजनच केलेलं आहे की काय प्रॉन्सचा? 1 किलो, शार्प 1 किलो. कशात ते? 150 रुपयात एवढे सगळे प्रॉन्स आहेत. 200 रुपये एवढे सगळे प्रॉन्स 200 रुपया करतात. हे वेंगुर्ला मार्केट आहे ना माशांचं, आपल्याला स्वस्त मासे नेहमी हे बघून मिळतो. कारण आमच्या ह्या सिंधुदुर्गात जास्त स्वस्त मासे खय मिळतात तर वेंगुर्ल्याच्या बाजारात मिळतात असं म्हणतात. आता हा आमचं टेस्टी मासो सौंदळ मासो आहे. कशी ताई प्लेट ती? 200 रुपयात किती सौंदळे आहेत बघा. 5 सौंदळे आहेत आणि मोठे साईज मोठी आहे सौंदळ्याची. हे खरबे बांगडे आहेत, वेगवेगळ्या बांगड्या सौंदळे. अशा पद्धतीने मासा तर आपल्याला बाजारात बघून मिळतात. कसं हो बांगड्यांचं वाटो? 100ला 3, 200ला 6. 100ला 3, 200ला 6. पापलेट आपल्या महाराष्ट्र राज्याचा मासो आजही बघून मिळालो. मालवणच्या लिलाव बाजारात पापलेट भरपूर बघितली होती. एवढे मोठे आहेत ते, मोठमोठे शार्क आहेत. कसे असते? काय दर असते शार्कचे? शार्क कसे मासे आहेत ते? मुशी. कशी काय किंमत असा? किंमत 1500 रुपये. 2.5 किलो आहे ना. आज किलोचा दर काय? हा आमचा किलोचा दर माहिती आहे आज 500 रुपये. मित्रांनो ह्यो शार्क मासो 4.5 किलो जवळपास 450 रुपये किलो. 450 रुपये किलोचा दर आजचो. आणि ही जवळजवळ 2.5 किलोची मुशी आहे, म्हणजे त्याची किंमत जवळजवळ 1500 रुपये. पुढे मासे बघतो. हां, सगळ्या प्रकारचे वेगवेगळे मासे आहेत बाजारात वेंगुर्ल्याच्या. खेकडे आहेत, त्याच्यानंतर बांगडे आहेत, ढोमी आहेत, सौंदाळे. साधारण 200-100 असं माशांचं दर. त्याची बांगड्यांना ना इथे थोडासा कडक भाग असतो, काटा असतो, तो त्याने कसा काढला बघा. हा काढून घेतला, म्हणजे काही लोकांना तो काढता येत नाही म्हणून असं काढून सुद्धा विकला जातो. खरबे बांगडे ना. आणि हे पापलेट आहेत, खापरी पापलेटसारखी आहेत, काळी पापलेट आहे. कसे ते 3 पापलेट? 1000 रुपयात 3 पापलेट आहेत. छान. सौंदाळे कोकर ना, कोकर आहेत ना. तशी काय किंमत आहे कोकराची? किंमत काय? 250 रुपयाची एक कोकर आहे. बोरी मासो म्हणजे शार्क मासो मोठो. त्यानंतर बरेचसे वेगवेगळे मासे आहेत आपल्या ज्या वेंगुर्ल्याच्या भागात बघून मिळतो. एक बांगडा दाखवतो. देतो माझ्यात नेहमी व्हिडिओ असतात दोन्ही. छान छान माशांची वाटी. कशात ते? 600 रुपये. 600 रुपये. 1000 रुपये. 300 रुपये. 200 रुपये. 200 रुपये. 200 रुपयात सौंदर्य. पुढे जाऊया चला. आज कोणकोणते मासे आहेत? ही सगळी आमची सौंदाळे आज. होय. अच्छा. कोलंबी सौंदाळे ताजे एकदम ताजे फ्रेश मासे. फ्रेश मासे एकदम नाही. अरे वा. हा हा हा. हो ना, आपल्या बोटीची आहे अगदी फ्रेश. 200 रुपये वाटा लावला. 200 रुपये फक्त? 200 रुपये. किती स्वस्त लावली. हो एकदम मासे आनंदपेक्षा स्वस्त.
सौंदर्य पण बघा केवढे आहेत ना, छान आहे, ताजे मासे आहेत अगदी. वेंगुर्ल्याच्या बाजारात ना मासेच बघून बरे वाटतात आणि वेंगुर्ल्यासारखं स्वच्छ बाजार आणि सुंदर बाजार काही बघून मिळत नाही. छान छान एकदम. चला धन्यवाद. चला छान बाजार. वेंगुर्ल्याचा जो बाजार आहे, मासळी बाजार आहे, तो एकदम स्वच्छ आणि सुंदर बाजार म्हणून ओळखला होता. मागे सुद्धा आपण ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवलं होतं आणि छानपैकी या बाजाराचं व्हिडिओ झालं होतं. मासे बघा वेगवेगळ्या प्रकारचे, भरपूर सारे मासे. काय म्हणताय, बरे आहात? आज काय काय मासे आणले? छान छान सगळे. कोलंबिया, मोरिया, आज सगळीकडे मोरिया भरपूर आहेत. मुलांचं कसो? गाब्याचं कसो? ह्यो कसो वाटो? गाबे मासा अप्रतिम मासो, टेस्टी, पापडी टारखे लागतात अगदी. मी माका लय आवडतात ते गाबे मासे. छान. चला मस्त. आज मोरी तर एकदम भारी आहे एकदम. 2.5 किलो 2-2.5 किलोचे असतात ना. हो छान मिळालं. छान, थँक्यू. सगळेच मासेच मासा. वेंगुर्ल्याच्या बाजारात तुम्ही रविवारचे येलास तर तुमका चांगले मासे मिळताले बघू आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात बघू. आता हे आपण तांबवशे बघूया. एकदम ताजी फडफडीत तांबवशी दिसतात. छोटं तांबवशे, मोठं तांबवशे, छान आहेत मासे सगळे वेगवेगळे आहेत. कारण 200, 300, 400 असं दर असतात माशांचं. अजून पुढे जाऊया. काही मोठे प्रॉन्स आहेत म्हणजे मगाशी आपण पाहिलं. कसं वाटत आहे? किती रुपया? 200 रुपये. 200 रुपयात भरपूर सारे आहेत. हो, मासे आज स्वस्त आहेत आणि वेंगुर्ल्याच्या बाजारात नेहमी स्वस्त मासे असतात. मुशींची कापणी बघा, मुशींची कट बघा कशी. हां, मुशीची वागळिया, मुशिया कटिंग बघा तुम्ही. छान. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मुशी कापूची. काही लोक काय करतात, पहिला चामडी काढून घेतात, काही लोक नंतर चामडी काढतात. तर त्या स्किल हा मुशी कापणं आहे सुद्धा. मासे त्याच्या वेंगुर्ल्याच्या बाजारात आपल्या सगळे खरबे बांगडे, त्याच्यानंतर पापलेटा, त्याच्यानंतर ह्यो एक नवीन मासा जिताडो आता. हो, काय माशाचं नाव आहे? काय माशाचं नाव आहे त्या? काळी तांबवशी. मी मालवण. होय. काय किंमत काय तांबवशीची? 400 रुपयात तांबवशी. म्हणजे काळी तांबवशी, लाल तांबवशी असे प्रकार. हो बघा ना, खेकडे बघा. पापलेटा कशी आहे? 600 रुपयात सगळे पापलेटा. खेकडे आहेत, गाभे आहेत, डायना, सगळ्या प्रकारचे मासे आजच्या आमच्या वेंगुर्ल्याच्या बाजारात आहेत. आता काही ठिकाणी काय होता की आपण मालवणला पण बघितलं, मासळी बाजाराच्या पासून मासे कापून दिले जातात. तसे या ठिकाणी सुद्धा मासे कापले जातात. सगळी लाईनीत लोक आहेत आणि मासे कापून घेणारी लोक सगळी उभी आहेत लाईनीत. मासे कट केले जातात कारण बरेचसे लोक मासे विकत घेतात आणि मग ते इथेच कट करून घेतात. काही दर आहेत मासे कापण्याचे, मुशी कापण्याचे वगैरे सुद्धा. मोठे मासे कापण्याचे किंवा छोटे मासे कापले जातात. इथे बघा मोरी मासे कापून ठेवले आहेत. ही मोठी मुशी कापायला आलेली आहे त्यांच्याकडे. साधारणतः काय दर असतं हो कापण्याचं? किलोवर एका नगावरती कापली जातात मोरी. 50-100 जे काही त्यांचे दर असतील ते कापूचे दर ते लोक घेतात. चला आता मासळी बाजारात आपण भरपूर सारी मच्छी बघितली आणि आपली माणसासुद्धा भेटली. कोण बघूनच त्याचं करीसारखी वाटली मच्छी. काय काय घेतलास? 100 रुपयात खरबे घेतलास. चला आणखी घेवा.
रविवार आजच्या रविवारी वेंगुर्ल्याचो आठवडी बाजार असता आणि त्या आठवडी बाजारात बरीचशी गर्दी होता. पण त्या आठवडी बाजाराचा व्हिडिओ केलो तो तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती असा. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.